माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय आपल्या या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून 9व्या अध्यायामध्ये एक अत्यंत महत्वाचं प्रत्येक जीव राशीला अन्वय होण्यासारखं एक शब्द सांगतात. काही शब्द ज्ञानी असणे अन्वय होतात, काही शब्द अज्ञान असणे अन्वय होतात, काही शब्द सामान्य लोकांना अन्वय होण्यासारखे असतात. परंतु हा जो शब्द आहे हा प्रत्येक मानव देह घेऊन जन्माला आलेला प्रत्येक जीवराशीला अन्वय होण्यासारखा, जे मनुष्य म्हणून जन्माला आले या भूमीवरती त्यांच्यासाठी हा शब्द आहे. का शब्द ज्ञानोबा रायानं सांगितलं हा अर्थ तुम्हाला शेवटी लक्षात येईल. हा शब्द असा आहे, तरी झडझडवणी वैला निग ये भक्तीचे वाटे लाग पावसी अव्यंग निजधाम माझे. हा जो शब्द आहे महाराज, हा शब्द आई आणि वडील सुद्धा सांगू शकत नाहीत बरं का. ज्यांनी माया जाळामध्ये आपल्याला गुंतवलं त्यांनी कुणीच हे शब्द सांगू शकत नाही. हे माऊली आपल्याला सांगतात की झडझडोनी वैला निग. का तर क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा, काही न कळे मग गळा पडेल पाशा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मराधी. काय सांगितले? झडझडोनी वैला निग. लगेच निर्णय घ्या जीवनामध्ये. का एक क्षणाचा सुद्धा या देहाचा विश्वास नाही. कधी जाईल, कसं जाईल आणि का जाईल ह्याच कल्पना आपल्याला यायच्या आधीच हे जाणार आहे. तर काय करायला पाहिजे? अचानक असला शब्द वापरल्यानंतर माणूस काय होतोय, नेमकं काय केलं पाहिजे? झडझडोनी वहिला निग म्हटल्या पेट्टाला डोकीत एक प्रकाश पडतो की काय करावं, नेमकं काय करायला पाहिजे? माझे भक्तीचे वाटे लाग. लगेच काय कर? भक्तीच्या वाटेला लाग. का भक्तीच्या वाटेला लाग? ज्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत ना. कशासाठी प्रयत्न चालू आहेत? संसारामध्ये आपण प्रत्येक सायास करीशी प्रपंच दिनेनिशी हरीशी ना भजशी कवण्या गुणे म्हटले. प्रपंचामध्ये प्रपंच पूर्ण करण्यासाठी काय सायास नाही केलं आपण, काहीही करायला तयार आहे आपण. कशासाठी? प्रपंच पूर्ण करण्यासाठी. अरे कधीच झालं नाही ना. रूप नाही त्याशी ठेविले नाम, लटिकाची भ्रम वाढविला. मला जरा सांगा, संसार कसा आहे? किती उंच आहे? रुंदीला काय आहे त्याचं साईज? काय केल्यानंतर संसार परिपूर्ण होईल सांगा बरं. आता ज्येष्ठ मंडळींना विचारा, झालं काय? ज्याच्यासाठी आपण हे जन्म घेतला ह्याचा पूर्ण जे कार्य आपलं करायचं होतं ते परिपूर्ण झालं का? नाही. अहो भल्या भल्यांची झाली नाही, आपली काय होणार आहे महाराज? संसार कधीच पूर्ण होत नाही. कितीही प्रयत्न केला तर कसा आहे, मृगजळासारखा आहे संसार.
दिसतोय आपल्याला लांबून उन्हासारखं पाण्यासारखं, कितीही पळाल तेवढं ते पुढे जाणार आहे महाराज. म्हणून या देहाचा अजिबात विश्वास नाही. तर या देह कसं पडेल ह्याचा सुद्धा विश्वास नाही, जाता जाता थांबेल. मग त्या वेळेला आपल्याला असं वाटतंय जीवन व्यर्थ गेला का काय. मग ते घालवण्यापेक्षा लगेच झडझडोनी वैला निघ, लगेच निर्णय घ्या. काय करा, माझी भक्तीची वाटेल आहे. भक्ती का करावी महाराज? भक्ती का करावी? भक्ती ह्याच्यासाठी करावी, भाव प्रगट होण्यासाठी भक्ती करणं गरजेचं आहे. आणि भाव जरा प्रगट झाला नाही, रात्रभर समाधी लावून जरी बसली, विश्वामित्रानं 1000 वर्ष डोळे उघडले नाही हो. किती वर्ष? 1000 वर्ष डोळे न उघडता तपश्चर्या केली. आणि ज्या दिवशी डोळे उघडले त्या दिवशी मेनका दिसली, परत विकार तयार झाले देहामध्ये आणि शाकुंतलेचा जन्म झाला. एवढं विचित्र इंद्रिय आहेत आमच्या देहामध्ये. ते काय करतील, कवा करतील, कसं करतील, काय सांगता येत नाही. म्हणून कितीही तपश्चर्या केली, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत देतात. कणे विन सोपटे, कनसे लागले घनदाटे, काय करावे गोमटे, ओस नगर रायाचे म्हटले. एका शेतकऱ्याचं एक 10 एकर शेती समजा, पूर्ण मक्का लावलेला. असं मक्याचं धाट बघितला तर हाता एवढं जाड मक्याचं धाट होतं. आणि एका मक्याच्या कणशे झाडाला 3-3 कणशे होते. किती? एका हाता एवढं लांब 3-3 कणशे होते. आणि जर कणस जर उघडून बघितला, एक सुद्धा दाणा नव्हता त्याच्यामध्ये. काय होते? ओस नगर रायाचे, कणे विन सोपटे, कणसे लागले घनदाटे, काय करावे गोमटे, ओस नगर रायाचे. रातभर जर भजन केलं तर भाव जर तयार अंगात झालं नाही, मनामध्ये भाव प्रगट झाला नाही, तर सगळं ते ओस नगर रायाचे आहे. आपण काय केलं पाहिजे? भाव जागृत झालं पाहिजे आपला. आता लयच आध्यात्मिक सांगितलं तर लोकांना कळणार नाही. भाव म्हणजे कुठं असतोय त्याला कधीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये भेटला नाही. आता त्याला लगेच भाव प्रगट करा म्हटलं तर कसं करायचा? तो काय दिसतोय काय? मग तो कसं करायचा? म्हणून काय केलं पाहिजे आपण? संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. संत काय करतात? भावाला कसं उन्मत्त करायचा, भाव प्रगट कसं करायचं, हे कला कुणाकडे आहे? संतांच्याकडे आहे. सत्यामध्ये पडून राहिलं तर सुद्धा उद्धार आहे महाराज. काही येत नाही ना, काही अडचण नाही. वाचता येत नाही ना, नको येऊ. भजन येत नाही, काही अडचण नाही. निस्ता सत्यात पडून राहा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. का? एकच भाव असतंय त्याच्यामध्ये. ज्ञान शून्य असलेला माणूस लगेच उद्धार होऊ शकतोय महाराज. ज्ञान नसलेला, पूर्वी कसं ज्ञानी माणूस उद्धार होत होता, आता नाही. अज्ञानी माणूस उद्धार होतोय आता. उलट झालंय आता. का अज्ञानी माणूस उलट लगेच भाव त्याचा प्रगट होऊ शकतोय? तर त्याला जे सांगितलं जातं ते तेवढेच पकडतोय तो. दुसरं काही ज्ञान डोकं लावत नाही. आणि ज्ञानी माणसाला कितीही सांगितलं तर त्याचा 2 संकल्प विकल्प करत बसतोय. संकल्प विकल्प, संकल्प विकल्प करतो माणूस. माणसाला सांगितलं की बाबा मंदिरामध्ये देव आहे, होय तिथं तेवढं आहे काय? तिथं नाही काय? अरे इथं बी आहे, मग तिथं कशाला जात आहे?
अशी विचारधारा लोकांची भरपूर आहे. आता मला जरा सांगा, ह्या वायर मध्ये करंट आहे का नाही? मग दिसत का नाही? या वायर मध्ये करंट आहे, मग दिसत नाही. कुठं दिसतंय? इथे बल्बातनं दिसतंय. मग करंट आहे म्हणून बल्ब लागलाय ना. मग करंट नसेल तर बल्ब लागतं का? नाही लागतं. मग धरून बघ, धरून बघ ना, लक्षात येतंय. जसं त्याच्यामध्ये दिसत नाही, तो आहे म्हणून समजणं हे संतांचं लक्षण आहे. श्रीकृष्ण सांगतात, मी नसे ऐसे कवन ठिकाणची नसे, परी प्राणियाचे दैव कैसे मीच नाही म्हणती. मी नसलेलं जागाच नाही आहे. एकट्याने विनोदाने म्हटलं, एकट्याला शिवा दिलं. तू कुणाला शिवी दिलास? मी म्हटलं तुला. मग मला म्हटलास ती देह हे भाड्यानं आणलेला आहे, माझा देह नाही. मला देहाला दिलास काय? आत एक आत्मा आहे त्याला दिलास? नाही नाही, देहाला दिलं. मग भरपूर गडी लावून दे म्हटला तू. का? देह माझा नाही, देह हे काळाचे, धनकुबेराचे, येथे मनुष्याचे काय? देह माझं नाही. तुला हवं तेवढं दे. नाही नाही, तो आत्म्याला दिला म्हटला, देहाला नाही. मला जरा सांग म्हटला तो, जर आत्म्याला शिवी दिलास, तुझ्यात जो आत्मा आहे तोच आत्मा माझ्यात पण आहे. हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येक जीवराशीमध्ये भगवंत आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? लगेच का? या देहाचा शाश्वती आपल्याकडे नाही आहे. कधी येईल तो काय सांगितलं नाही. आमचे गुरुजी विनोदानं सांगायचं, जर देवानं प्रत्येकाच्या पाठीवरती जर वर्ष लिहून पाठवलं असता, जर वर्ष लिहून पाठवलं असतं, आईनं बाळाला दूध सुद्धा पाजली नसती. लोक सांगणार, अगर रडतंय त्याला दूध पाज, नको 65 आहे म्हणायची, ती मरत नाही. हे देव आपल्याकडे ठेवले महाराज. का ठेवले? तू कसं वागणार आहेस त्याच्यावरनं त्याचं टॅली बघणार आहे. मृत्यू अटळ आहे प्रत्येकाला. खरं त्या जनन आणि मृत्यूच्या मधलं जो संसार आहे, तो वेळ आहे. त्या वेळेमध्ये या देहाचं सोनं करता येतं. काय करता येतं? सोनं करता येतं. पण तू माणूस करत नाही. का? तर माणसाला अशी सवय लागले, जन्मता तो असं नसतोय. जन्मता तो कसा असतोय? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. जन्मता तो तसा नसतोय. सुरुवातीला बघा ना कसा असतोय. भजनाचा जो ज्ञान आहे हे भगवंतानं उपजताच आपल्या देहामध्ये घालून पाठवलेला आहे. मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील, झाले ते केवळ माझ्या ठाई म्हटले ज्ञानोबा आहे. स्वभावताच माणूस भजनशील आहे. कसं? तर एक बाळ नवजात शिशु जन्मला, त्याला आईचं दूध पिणं हे कुणी शिकवलं हो? त्याला कुणी शिकवलं? जर त्याला दूध पिता येत नसेल तर तो जगायचा कसा? बर हित्त येऊन शिकायचं म्हटला, एखादं चाट दिवशी शिकल, एखाद्याला शिकायला 15 दिवस लागतील. बर वर्ण काय तर घालावं म्हटलं तर पचनक्रिया शक्ती त्याच्याकडं नाही आहे. मग कुणी काय त्याला अभ्यास शिकवलं? जसं तो अभ्यास देवाने शिकवला तसं भजनाचा सुद्धा देवाने आपल्याला शिकूनच पाठवलेला आहे. परंतु हित्त आल्यानंतर हे जे वारं लागलं आपल्याला, सगळं विसरलोय आहे. म्हणून ज्ञानोबारायासारखे, ज्ञानोबाराय म्हणजे साधे नाहीत महाराज, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, स्वतः देव आले पृथ्वीवर. कशासाठी? जडजीवांचा उद्धार करण्यासाठी. कुणाला?
संस्कृत कळत नव्हतं महाराज. भगवद्गीता ही कशी होती? संस्कृत भाषेमध्ये होती. सामान्य माणसाला संस्कृत कळत नव्हता. म्हणजे भगवद्गीतामध्ये काय लिहिलंय हे सामान्य माणसाला कळत नव्हता. मग ते समजावून सांगण्यासाठी स्वतः विष्णू त्यांनीच अवतार घेतलं या पृथ्वीवरती आणि हे आपल्या गोड अशा रत्नासारख्या मराठी भाषेमध्ये ह्याच टीका केली महाराज. एक एक शब्द लाखो किमतीचे आहेत महाराज. म्हणून सत्यामध्ये येणं, संतांच्या सानिध्यामध्ये येणं हे फार गरजेचं आहे. परंतु माणूस येत नाही. का बरं येत नाही सांगू का? आता परवा हवामान चेंज झाला आपला. थंडी होती फार, आता थोडस ऊन पडतंय. मग कुणाला जरा सर्दी, थोडा घसा खरखरणं चालू होतंय. मग एक 2-3 दिवस गेल्यानंतर त्याला काय चव लागत नाही. मग घरातले म्हणतात काय तर जेवा घेऊ. नको, काय जिभेला चव लागना. कशामुळं ते होत असेल? तर अंगात काय आहे? कशामुळे जिभेला चव लागत नाही? अंगात ताप आहे. जसं अंगात ताप असल्यानंतर जिभेला अन्न चव लागत नाही, तसं अंगात पाप असल्यानंतर नामचिंतन गोड लागणार नाही महाराज. अंगात पाप असलं ना, नामचिंतन गोड लागत नाही. मग पाप घालवण्यासाठी आपण काय करा? आहे का नाही याची सुद्धा ज्ञान नाही आपल्याकडं. जे येऊ देत नाही ना तिथं पाप आहे म्हणा. येऊ देत नाही, इथं समोरनं फिरत असतात लोक, आत येत नाही. का? पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो षण्मुख तो कैसा, संत चरण पावलो. ज्याचे पुण्याची पावती सरल्यानंतरच मार्ग दिसतो बरं का. नाहीतर कुणी उठावं आणि भजन करावं हे काय सोपं नाही. सोपं नाही तेवढं. म्हणून लगेच निर्णय घ्यायचा आहे जीवनामध्ये. काय कराय? भजनाकडे प्रवृत्त व्हायचं आहे आपण. वेळ नाही लोकांना. वेळीच्या अभावामध्ये या संसार वडून नेण्याच्या ह्याच्यात अडकून, काटेत अडकून माणूस काय झालाय? चल बिचल झालाय. कसं उद्याचं कसं करायचं? एक कर्नाटकामध्ये एक ग्रस्त होता आणि त्याचं 1 एकर शेती होती महाराज. आणि 1 एकर शेतीमध्ये 11 पोती ज्वारी झाली. किती? 11 पोती. मग त्याच्या घरामध्ये 4 भावंड, आई वडील. 1 महिन्याला 1 पोत ज्वारी त्याला लागायची खायला. मग लोक विचारले, अरे 11 पोती झाली, अरे एक पोत तुला कमी पडणार. होय की म्हटला, लक्षातच नाही. 12 महिन्याची 12 पोती लागणार, मला 11च पोती झाले ज्वारी, आता काय करायचं? काय नाही म्हटला, 1 महिना उपवास करायचा. घरातल्यासनी सगळ्यासनी उपवास केला आणि घरातली सगळी 1 महिन्यानंतर मेली महाराज. सगळी. हा सुद्धा मेला. 11 पोती ज्वारी घरात ठेवून माणूस जीव सोडला. त्याचं मंदिर बांधले त्या गावात लोकांनी. नदीत त्याचं मंदिर आहे. आमच्या गावापासून एक जवळपास 12-13 किलोमीटरवर तो गाव आहे. उपाशा म्हणून त्याचं नाव आहे. उपवास करून मेला. घरातल्यासनी सगळ्यासनी मारला. तो सुद्धा मेला. त्याच्या खायला अन्न नव्हतं. काय होतं ना, तो काय विचार केला पुढचा. आत्ताचा विषय आपल्या हातात नाहीये, पुढचं काय विचार करून चालणार. आता सामान्य व्यक्ती, आता मला जरा सांगा, मोबाईल रिचार्ज किती दिवसाचं केलंय आपण? 1 महिन्याचा. काही लोक 3 महिन्याचा केल्यात. काय कॉन्फिडन्स नाही. इथं ज्ञानोबराय सांगतात की क्षणभंगूर नाही भरवसा. आणि आपण रिचार्ज कितीचा? कुठल्या भरोशावर? काही नाही हो.
हे सगळं भूल आहे. आपल्याकडनं पैसे वसुलीसाठी केलेला प्लॅन आहे तो नुसता, दुसरं काय नाही. मग जगू नये काय? अवश्य जगावं. कसं जगावं? एखाद्या लहान बाळाला तुम्ही पहिल्यांदा शाळेला घेऊन जावा ना, अंगणवाडीत बसवा. ती काय म्हणते, आई तू बसलीस ना माझ्याजवळ तर मी अजून 2 तास बसेन, तू नसलीस तर मी बसणार नाही. एवढंच सोपं आहे हो. देवाला जर सोबत घेऊन संसार चालवला, मग त्या बाळाला काय वाटतंय, माझी आई माझ्या बरोबर आहे. कोण ब्रह्म येऊ दे, कुणालाच घाबरणार नाही. मास्तर येऊ दे आणि कोण हेडमास्तर येऊ दे आणि बीईओ येऊ दे, कुणालाच घाबरणार नाही. तसं आपल्यामध्ये सुद्धा भगवंताला घेऊन जर त्या संसारामध्ये आपण चाललो, कशाला कुणाला घाबरायची गरज आहे? मग भगवंत जर आपल्या बरोबर असला ना, मग कसं वागायला लागतंय? सत्य वागायला लागतंय. बरं, अत्यंत अवघड विषय आहे. सत्य वागायला लागतंय. सत्यानं जे वागणार त्याला संत म्हणावं. बरं, सच्चिंतक जे आहेत त्यांना काय म्हटलं जाते? संत म्हटलं जाते. म्हणून त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. देहाचं वाट लावणारे या पृथ्वीमध्ये भरपूर आहेत महाराज. आपलं वाट लावणारे भरपूर आहेत, तर चांगलं वाट दाखवणारे फारच कमी आहे. वाट सांगे त्याचे पुण्य नाही पार, होती उपकार अगणित म्हटले. जीवनामध्ये प्रत्येक पावलाला दुसरा माणूस भेटतो आपल्याला, सांगतो नाही 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 हा रस्ता चांगला नाही, हा रस्त्यानं जा, नाही नाही हा रस्ता चांगला नाही, दुसऱ्या रस्त्यानं जा. तर संत तसं नाही. संत आपल्या बरोबर चालतात महाराज. आपल्याला योग्य मुक्कामी जाऊन पोहोचवण्याचं काम कोणाचं तर असेल तर ते संतांचं आहे. 700 वर्षाच्या पूर्वी हा शब्द असं वाटतोय तो आत्ताच लिहिलाय काय? आपल्या जीवनामध्ये आत्ताच लगेच अन्वय होतो का काय? झड झडो आणि वैला निग ये भक्तीची वाटे लाग, पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्या दुसऱ्यांना मी हे माझं निजधाम कुणाला दाखवलेलं नाही आहे, तो धाम तुला मी प्राप्त करीन. तू काय कर, लगेच पेट घे. मग लगेच पेट घे म्हणजे कसं करायचं? काही माणसं कापरागत असतात बरं का. काही माणसं कापरागत असतात, जवळनं अग्नी नसता घेऊन गेला तर लगेच पेट घेणारे असतात. काही माणसं शेणागत असतात, अग्नीवरती जर शेण टाकला, अग्नीलाच मुजवून टाकणारी ताकद त्या शेणात आहे बरं का. जो वैराग्याने काम करत असतोय त्यालाच बंद करण्याची ताकद त्या शेणामध्ये आहे. आपण कसं व्हायचं ते आपणच ठरवायचं आहे. हे निर्णय आपल्या हातात आहे. कुणी काही सांगितलं, आपल्याला वाटतंय आपले सगळं दिसतंय हे सगळं आमचं आहे, घरातलं सगळं बायको नवरा पोरं बाळ कुणी कुणाचंच नाही वाटतंय आपल्याला. असलं कुणी कुणाचंच नाही. बरं मला सांगा, देह तर आपला आहे काय? ते सुद्धा नाहीये. जर आपलं असतं तर गुडघं कशाला दुखत होती आपली? गरज आहे का आपल्याला गुडघं दुखून घ्यायचं? नको वाटतंय ना गुडघं दुखणं, तर दुखतेत ना. का? हा शरीर भाड्यानं आणलेला आहे महाराज. ते का दुखतात सांगू काय? मला तर असं वाटतंय माझ्या बुद्धीप्रमाणे, 110 किलो होते आमचे गुरुजी, उभा राहून 3-3 तास कीर्तन करायचे, कधीच गुडघं दुखत नव्हते. आणि आपली आता 2 तास कीर्तनाला उभे राहिले तर गुडघं दुखतात. का? म्हणजे हा शरीर दुसरीकडे कामाला ठेवलंय आम्ही, म्हणून दुखत्यात. त्यांनी दुसरं कामच नाही ना. नुसता भजन शिवाय नामचिंतनाशिवाय दुसरं त्या देहाला कामच लावलं नाही, कशाला दुखत्यात ती? दुखणारच नाही महाराज. आपण काय केलंय, एका कामासाठी आणलंय मागून, काय एक काम करण्यासाठी ते मागून आणलो
आणि लावलं कशासाठी त्याला? काय झालं महाभारतामध्ये? अर्जुन हा पांडवांचा मध्यम पांडव म्हटलं जातं त्याला. श्रीकृष्णाचा परम भक्त होता तो अर्जुन. आणि इंद्राचा मानस पुत्र होता अर्जुन. आणि कर्णानं ज्यापर्यंत कर्णाकडे कवच आणि कुंडल आहे तोपर्यंत कुणी ब्रह्म येऊ दे आणि स्वतः महाविष्णूस जरी आले तर कर्णाला मारता आलंच नसतं. मग कर्ण मेला नाही तर महाभारत कोण जिंकणार? कौरवच जिंकणार. मग अर्जुन कर्णाने असं तपश्चर्या करून ते कवच कुंडल घेतलं का जोपर्यंत माझ्या अंगावरती ते कवच कुंडल आहेत तोपर्यंत कुणीच माझं केसाला सुद्धा धक्का लावता कामा नये. कर्णानं रात्री शपथ केली उद्या दिवस अस्त होण्याच्या आधी अर्जुनाला मारल्याशिवाय राहणार नाही. हादरले कोण? पांडव सगळेच हादरले. आता ह्यो प्रतिज्ञा केलाय म्हटल्यानंतर सोडणार नाही. आणि तो मरू शकत नाही कारण त्याच्याकडे काय आहे? कवच आणि कुंडल आहे. त्याला कुणीच हात लावू शकत नाही. मग इंद्र काय केला? इंद्राचा मानस पुत्र होता अर्जुन. इंद्र काय केला? ब्राह्मणाचा वेश घेतला आणि कर्ण अर्जुनाला अंघोळीला गेल्यानंतर तिथं आला आणि भिक्षा मागितली. तर कर्णाबद्दल सांगण्यासारखा मी काय एकदम पामर माणूस आहे. एक पेन देणारा माणूस आम्ही नाही. उसनं हो लिवायला गर्दीत बघा कोणतरी मंत्री महोदय आलेले असतात, फॉर्म भरायचा असतो, पेन नाही लिहित नाही म्हणतात, हे लिहित नाही. तर ते कर्णाला विचारलं मला दान दे. कर्णाने सांगितलं मागा काय तुम्हाला मागायचं आहे. कर्णाला कळालं होतं मला त्रिकाल ज्ञानी होता कर्ण. त्यांनी म्हटलं मला कवच आणि कुंडल पाहिजे. काय हरकत नाही म्हटलं. लगेच तलवार काढली. कवच कुंडल कशाला? ह्याच्यामुळेच मी जगलोय. हे घेऊन काय करणार आणि परत कधी देणार हे काय विचारलं नाही. काय चुन्याची डबी मागून बघा की टोपण काढून खालचं. सत्य आहे काय खोट आहे? वरच टोपण खिशात खालचा डबा देतात महाराज. कवच कुंडल काढून दिली आणि इंद्र भरपूर प्रसन्न झाला. असला माणूस मी कधीच बघितला नाही. साष्टांग दंडवत घातलं इंद्रानं. ज्याच्यावरती तुझं जीवन आहे मी नुसतं दान मागितलं तू लगेच काढून दिलास. धन्य धन्य आहेस बाबा तू म्हणला. काय अडचण नाही म्हणले घ्या. इंद्र प्रसन्न झाला. माग म्हणाला तुला काय मागायचं? काय खोळा आहे तुम्ही म्हणाला. तुम्ही माझ्याकडे मागायला आलाय आणि मी काही अपेक्षा न ठेवता तुम्हाला कवच कुंडल दान केलं आणि तुम्ही काय देणार आहे म्हणला. नाही म्हणला मी माग म्हणतोय ना. तुम्हाला काय मागायचं आहे? देणार काय म्हटलं? 100% देणार. माग. मग कर्णानं सांगितलं मला असलं. कवच कुंडल खालीच ठेवला तो इंद्र आणि साष्टांग दंडवतच घातला. ज्याच्यासाठी मी इथं आलोय बाबा तेच तू मागा लागलेस. आता काय करायचं? काय अडचण नाही म्हणला. माग म्हटलोय आता देणं गरजेचं आहे. लगेच एक शस्त्र दिला. खरं एक अट सांगितली हा शस्त्र एकच वेळा उपयोग होईल, दुसऱ्यांदा उपयोग होणार नाही. काय हरकत नाही मला दुसरं 5-4 लोकांनी मारायची मला गरज नाही म्हणला. फक्त अर्जुन ज्यानं मरण. काय अडचण नाही म्हणला. घेतला शस्त्र आला. असं फट्टाकड्या लावला तो गावात म्हणताय. इलेक्शन मध्ये कशी फट्टाकडी लागते ना तशी फट्टाकडी लावायला लावला. लोक गोळा झाले. विचारले काय? उद्या अर्जुन सपला म्हणला. कसं काय?
हे बघा की म्हटला की शस्त्र मला मिळाले. मग सगळं कौरव सैन्य सगळं एका ठिकाणी गोळा झालं. सगळेजण विचार केले काय झालं, काय काय नाही. म्हणला असलं कर्ण पराक्रमी माणूस एक शस्त्र इंद्राकडनं मागून आणलाय आणि उद्या दिवस अस्त व्हायच्या आधी अर्जुन मरणार. आणि अर्जुन मेला की महाभारत. तोपर्यंत इकडे चालू झालं की वार्ता कळाली माणसाला, लगेच पळाला यो कुठं, पांडवांच्याकडं गेला. काय करायला, काय नाही म्हणला. बोंबाबोंब झाल्या म्हटला तेव्हा सगळं. काय झालंय, उद्या तुम्ही 5 लोक युद्धाला जायचं नाही. मग युद्ध कोण करणार म्हणाला. काय नाही म्हटलं, ते भीमाचा पोरगा आहे ना, हिडंबनी राक्षसिनीचा मुलगा घटोत्कच, त्याला पाठवा म्हणले. ते म्हणले, पांडव म्हणले तुझं डोकं फिरलंय बाबा म्हणले. 14 अक्षोहिणी सैन्य आहे म्हणलं तिकडं, 1-2 माणसं आहेत. 14 अक्षोहिणी सैन्य आहे आणि हे 10-12 वर्षाचं पोरग काय युद्ध करणार त्यांच्याकडं. तू काय बाबा असलं काय सांगू नकोस, आम्ही जाणं गरजेचं आहे. त्यांनी म्हणले तू माझं ऐकणार ऐसा काय नाही. तुम्ही ऐकणार नसला तर मी द्वारकेला चाललो म्हटलं. ऐका माझं, कुणीच जायचं नाही आणि त्या घटोत्कचाला पाठवायचं. कृष्णानं हट्ट धरून बसला. शेवटी भीम रडला. लहान मुलगा आहे म्हटला, अजून त्याला मिशा सुद्धा फुटायला नाही. त्या लहान बालकाला तुम्ही युद्धाला पाठवताय, काय कळतंय का नाही. काही कळायचं काय सांगू नका, तुम्ही ऐकणार असलं तर ऐका, नाही तर मी चाललो. मग नाईलाज असतो, घटोत्कचाला काय केलं, युद्धाला पाठवलं. तो काय साधा नव्हता महाराज घटोत्कच. असा माग मुरगुडच्या मागे डोंगर आहे की, असल्या डोंगराला तलवार वडत होता. तो तलवार धार करत होता असं वडून, असला दांडगा माणूस होता तो. युद्ध चालू झालं, घटोत्कच गेला पुढं. कौरव सैन्य सगळं सळो की पळो करून टाकला. सगळं चिंगडायला चालू केला. तो सगळ्यासनी मारायला लागला एका कडनच. 2 तास राहिले ते दिवस बुडायला. सैन्य पाक सगळं सपलं. 14 अक्षोहिणी सैन्य सपून टाकला. तो सगळं तुडवूनच मारला सगळ्या. दुर्योधन तिकडनं पळत आला. कर्ण कुठं आहे तर तिकडं रथात कर्ण होता. मित्रा म्हटला तुला ते शस्त्र मिळालंय ना, सोड त्याच्यावर. म्हटला नाही बाबा म्हटलं, तो मी काय सोडू शकत नाही. का म्हणजे हे अर्जुनला मारण्यासाठी मी आणलंय शस्त्र. अरे शान्या म्हटलं, अर्जुन तो यायला नाही म्हटलं युद्धाला, हे भूत आलंय आणि हे जरा जिवंत राहिलं तर आम्ही बी टिकणार नाही आणि आपलं सैन्य तर पाक संपलंय. अजून 1-2 तासामध्ये आम्ही सुद्धा संपणार आहोत आणि लगेच सोड. नाही म्हटला, तो हट्ट धरून बसला. नाही ऐकला दुर्योधन. त्याला भरपूर प्रयत्न करून त्याला कर्णाला म्हटला सोड 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 म्हणून सांगून सांगून त्याला सोडायला लावलं. लगेच जाग्यावर कुंभकर्ण गतप्राण झाला. घटोत्कच मेला आणि सगळे राहिलेले जे कौरव होते सगळं उड्या मारायला लागले. आता काय हो भूत मेला. आणि सगळेजण खुशी मध्ये असताना कर्ण एका झाडाखाली जाऊन बसून रडत होता. का शस्त्र मला मिळालं तर कशासाठी, अर्जुनला मारायला. वापरलं कुणाला, घटोत्कचाच्यावर. मग उपयोग कुणाचा झाला, कुणाचाच काय उपयोग झाला. तसं आपलं देह कशासाठी मिळालंय, भजन करण्यासाठी. वापर कुठं चालू आहे. मग कधी उद्धार होणार आम्ही, होऊ शकतो काय, कधीच होणार नाही. म्हणून झडझडोनी वैला निघ ये भक्तीची वाटेला. भक्ती करणं गरजेचं आहे. भक्ती म्हणजे काय करायचं आहे हो, काय उपवास करायचा आहे काय, रोज उठून मंदिरात जायचं आहे नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा.
एका जाग्यावर बसायचं आहे आणि देवाचं नाम घ्यायचं आहे. हा, नामामध्ये एवढं ताकद आहे महाराज. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकारे अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण. नाम चिंतनामध्ये एवढं ताकद आहे महाराज. नामाचा महिमा देवाला सुद्धा कळाला नाही हो. म्हणून भक्ती तयार होण्यासाठी नाम घेणं गरजेचं आहे. नामस्मरणामध्ये एवढं ताकद आहे, आपल्याला कळून राहिलेलं आहे. ते संतांनी आपल्याला काही पैसे न घेता, काही एक रुपयाची अपेक्षा आपल्याकडे न करता एवढी मोठी मोठी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत महाराज. आपल्याला कधी समजणार? अहो, फॉरेन कंट्रीमध्ये ज्ञानेश्वरीवरती लोक PhD करायला लागले. तो आपल्या महाराष्ट्रात अजून ज्ञानेश्वरी प्रत्येक गावात पारायण होत नाही. का बरं होत नसेल? कमळा खाली असतो बेडूक, कमळा खाली असतोच, कारण कमळाचा गंध त्याला कधी लागत नाही. ते चिखल खाऊनच जगणार. तसं परिस्थिती आपल्यामध्ये झालेलं आहे. एवढं शुद्ध मराठीमध्ये लिहून ठेवलेलं आपले ज्ञानोबा आहे. हेच तमिळमध्ये असतो तर आम्ही कवा ह्याचं ट्रान्सलेशन करून वाचणार कधी? हाय ते वाचायला वेळ नाही आपल्याकडे. ती लोक इंग्लिश मध्ये लिहून घेऊन वाचायला चालू केले ज्ञानेश्वरी महाराज. आपली लोक मराठीत असून सुद्धा वाचायला तयार नाही. का? सांगितलं ना, जिभेला काय कशाची चव नाही. कशामुळं? पापामुळं. मग पाप घालवण्यासाठी काय करा? भगवंताचं नाम चिंतन करणे गरजेचं आहे. मग ते कधी करावं? काय नाही, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आम्ही बी रोज नोकरी करतोय, नाम चिंतन करायला कुणाची काय बंधन नाही आहे. काम करत असताना भगवंताचं नाम चिंतन घ्या, भगवंताचं नामस्मरण करा. बघा, एक 8 दिवस करून बघा. फरक पडला तर कंटिन्यू करा, नाही तर बंद करून टाका. काय शेवटी तुमच्या हातात आहे. अनुभव आले अंगा, मगच कळणार आहे ते काय आहे. अनुभव आल्याशिवाय कळत नाही. मग भजनामध्ये आल्यानंतर जो सुख मिळतोय, आपल्या गावामध्ये आमचं चुलताच म्हणा तुम्ही, ते नास्तिक माणूस कलेक्टर होते, रिटायर झाले, आणि गावात 2 सप्ताह होत्यात आमच्या गावात. मग अचानकच 2-3 दिवस झाल्यानंतर कीर्तनात दिसले. मी जाऊन पायाच पडलो. तात्या म्हटलं, कसं काय इकडं आलाय? काय नाही म्हटले. तर काय नाही, कसं तर माणूस शेवटी 60 झालेत, रिटायर झाले, आलं असेल देवावर प्रेम. म्हटलं मी आलंय भजनाकडं. बसला. दुसऱ्या दिवशी परत कीर्तनाला. मग कीर्तन झाल्यावर जाऊन पाय घट्ट धरलो. सांगा म्हटलं, कसं काय तुमची बुद्धीमध्ये परिवर्तन झाले? हे म्हटलं, तू चुकीचं समजलंयस म्हटला. 2-3 आठवडे झाले अजिबात झोप येत नाही. कीर्तनात येऊन बसलो की नाही, 2 तास जबरदस्त झोप लागते. तिथनं उठून गेल्यानंतर परत झोप लागत. काय म्हणजे शुगर वाढले काय? म्हटलं मी, वाढले. मग बरोबर आहे. सुख एक हेची ठाई, बहुपायी संतांच्या. भजनामध्ये कीर्तनामध्ये झोप येणं कारण काय? सुख पाय मोडून पडले महाराज संतांच्या जवळ. काय? सुख पाय मोडून पडले. समजून घेणं गरजेचं आहे. बघा तुम्ही, भजन चालू झालं की पेंग चालू होत्या. का बरं? 500 mg ची गोळी खाऊन तुम्ही खाऊन AC लावून झोपा की झोप येते काय? बघा, येणारच नाही. आणि इथं झोप. मग सुख नेमकं कुठं आहे? संतांच्या पायाजवळ सुख आहे महाराज. जागा सोडला आम्ही. एका टेलरनं ते काय सांगतात की, घरात सुई पडला आणि रस्त्यावर येऊन सुई हुडकत होता. तो काय हुडकालेस? म्हटलं, सुई कुठं पडलंय? घरात. म्हटला, मग इथं का हुडका लागले? उजेड आहे म्हणून हुडकतोय म्हटला. तो घरात उजेड. मग
असं केलं तर मिळणार आहे काय? कधीच मिळणार नाही. देहाला सवय लावावी लागते महाराज. इथं जन्म घेऊन आल्यानंतर 15-20 वर्षांना लागलेली तंबाखूची सवय तिसऱ्या दिवशी बी ठेवत्यात हो. मी काही ठिकाणी बघितले, तंबाखू मळून तिसऱ्या दिवसाला. मग ह्याला नामचिंतनाची सवय लागली तर सुटल बर का? सांगा. अजिबात सुटणार नाही, पण लावणं गरजेचं आहे. जसं तुम्ही सवय लावाल तसं तसं सवय देहाला लागणार आहे. आणि सवय लावणं आपल्या हातात आहे, कशाची सवय लावायची. लहान बाळासनी सवय, योग्य सवय लावणं गरजेचं आहे. आपण हरिपाठ केलो ना तर ते 100% हरिपाठ केल्याशिवाय राहणार नाही. आपण देवाचं नाव घेतलो तर त्यांनी सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मोबाईल घेऊन बसलो, मग ते काय करतील? बसणारच. घरातलं जे काही दर्पण आहे ते आम्ही आहे हो. आम्ही कसं पाया घालतो तसंच. आमच्या आजोबांनी 100 वर्ष भजन केलं महाराज. चालत वारी, त्यावेळेला चालत वारी करायचे. 100 वर्ष भजन केलं. ज्या दिवशी त्यांचं 100वी वाढदिवस केलो आमच्या गावात, आम्ही भजन, महाराज आले पंढरपुरातनं, भजन कीर्तन केलं आणि संध्याकाळी लोक जेवून गेल्यानंतर घरात बसले आणि म्हटले काही नाही, सगळं कार्यक्रम झालेला आहे. लोक गेली काय? गेली, मी पण जातो म्हटले आणि देह सोडले. याच साठी केला होता टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. कुणाला वाटतंय हो दवाखान्यात जीव जावं, पाहिजे तिथं पाईप लावलेला असावं? कुणाला वाटतंय? कोणालाच वाटत. परंतु हे सगळं सोपं करून घ्यायला आपल्याकडं आत्ताच संधी आहे हो. आता कीर्तनात नाचावं असं वाटतंय, उभा राहता येत नाही. काय तर वाचावं असं वाटतंय, तोंडात एक सुद्धा दात नाही, डोळं दिसत नाही. त्यावेळेला ज्ञानेश्वरी वाचावी असं वाटली, काय उपयोग आहे? वारीला जावं असं वाटलं, काय उपयोग आहे? नाही. म्हणून झडझडोनी वैला निघ, ये भक्तीची वाटे लाग, पावशी अव्यंग निजधाम माझे. लगेच निर्णय घ्या, भक्तिमयामध्ये आपण तल्लीन होऊया. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ह्यामध्ये आपल्याला कळकळीनं सांगतात की लगेच निर्णय घ्या, भक्ती पंथाकडे वळा म्हणून सांगून आजच्या सेवेला विराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.